नमस्कार मित्रहो. राज्याचे माजी मंत्री आणि लातूरमधले भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी एक प्रेस नोट काढून एक निवेदन देऊन एक प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नावरच आपण बोलणार आहोत. संभाजी पाटील निलंगेकरांनी प्रश्न विचारलाय म्हणून त्यावरचा व्हिडिओ करत नाही आहे. त्यातले जे कंटेंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. मला त्याच विषयावर बोलायचं आहे म्हणून त्यावर विषय करतो आहे. संभाजी पाटलांनी एक साधा प्रश्न विचारला आहे. केतकी चितळेंनी शरद पवारांच्यावरती असभ्य भाषेत टीका केली म्हणून केतकी चितळेला अटक झाली. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तशीच असभ्य भाषेतील टीका अमृता फडणवीस यांच्यावरती होते आहे. या टीकेवर कोणीच कारवाई करताना का दिसत नाही? अमृता फडणवीस यांच्यावरत्या होत असलेल्या टीका करणाऱ्या मंडळींनाही अशा स्वरूपाच्या कारवाईला सामोरं जावं लागावं. केतकी चितळे ज्याप्रमाणे तुरुंगात आहे त्याचप्रमाणे अमृता फडणवीस यांच्यावर देखील असभ्य भाषेत टीका करणाऱ्यांवरती कारवाई व्हायला हवी अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. आणि त्याच मागणीवरून मला 4 गोष्टी आपल्याशी बोलायच्या आहेत. असभ्य भाषा, असभ्य भाषा, असभ्य भाषा हा शब्द आपण सतत वापरत असतो. त्यात असभ्य होतं तर ज्याचा मानभंग झाला आहे अथवा ज्याच्या विरोधात ते बोललं आहे त्या व्यक्तीची ही तक्रार आहे का, हा पहिला प्रश्न केतकी चितळेच्या वकिलांनी विचारलेला आहे. मला तुम्हाला काही गोष्टी सांगायला आवडेल. महाराष्ट्रामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला होता. मराठवाड्यातील मुलगी पुण्यात जाऊन एका मंत्र्याशी संबंध असल्याच्या कारणामुळे तिने पुण्यातून वरून उडी मारली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यात त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. पण पुणे पोलिसांमध्ये त्या मंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली नाही. पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी सांगितलं की पीडितेच्या परिवाराची तक्रार नाही, त्यामुळे मंत्र्यांवरती गुन्हा दाखल करता येणार नाही. मला दुसरं प्रकरण सांगायचं आहे. सुशांत सिंग सोबत त्याच्या सहाय्यिकेचाही मृत्यू आधी झाला होता. त्या मृत्यूबाबत परिवारानं वेगळीच भूमिका घेतली आणि त्याचा तपास थंडावला. पीडितेचा परिवार यात तक्रार करायला तयार नाही म्हणून या केसला अगदी गोल केलं जातं आहे. जिथे पीडितेच्या परिवाराच्या तक्रारीची आवश्यकता असते तिथे केतकी चितळेच्या प्रकरणामध्ये मात्र पीडित फायनल नसतानाही, म्हणजे केवळ आडनाव आहे, नाव नाही आहे. कुणी कुलकर्णी हा शब्द वापरला असेल तर मी माझ्यावर घ्यायचं आणि सुशील कुलकर्णी समजायचं असं अयोग्य आहे. त्यात आडनावाचा उल्लेख आहे आणि तेही असू द्या. बाकीचे संदर्भ जोडत आपण थेट त्या आडनावापर्यंत जाऊन पोचलो आणि नावापर्यंतही जाऊन पोचलो तर त्यातल्या पीडित व्यक्तीची तक्रार आहे का? अजिबात नाही. तरीही केतकीला अटक केल्या गेली. अटक करून प्रश्न सुटला नाही. ज्या पद्धतीनं केतकी चितळे या मुलीवरती टीका झाली ती फार भयंकर आहे. जे शब्द वापरले गेलेत, तिच्यासोबत काय काय करण्याच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत याची आपण कल्पना करू शकत नाही. केतकीच्या कृत्याचं मी कोणत्याच अर्थानं समर्थन करत नाही आहे, कोणत्याच अर्थाने समर्थन करत नाही आहे. पण पोरगी लढती आहे, हसतमुख लढती आहे, याचंही आश्चर्य वाटतं आहे. चला, केतकी चितळेवरती अश्लाघ्य, अश्लील, घाणेरड्या भाषेत टीका करणाऱ्यांच्यावरती कोणतीच कारवाई झाली नाही. अगदी शाईफेक करणाऱ्यावरती पण कोणतीही कारवाई झाली नाही. अमरावतीतला एक प्रसंग तुम्हाला आठवत असेल. अमरावतीमध्ये आयुक्तांवरती शाई फेकली म्हणून 307चा गुन्हा
तिथे नसलेल्या आमदारावरती दाखल होतो, इथे केतकी चितळेवर शाई फेकलेल्या व्यक्तींवर साधी NC सुद्धा दाखल होत नाही. हा विरोधाभास नाही का? असा प्रश्न आपल्यावर पडत नाही? महापालिकेच्या आयुक्तावर शाई फेकली म्हणून नसलेल्या व्यक्तीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होतो, 307 दाखल होतो, आणि केतकीवर मात्र कोणता, केतकीवर शाई फेकणाऱ्यावर साधी NC नाही. हा मला तरी संतापजनक विषय वाटतो. आता संभाजी पाटलांनी विचारलेल्या, उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आपण जाऊया. संभाजी पाटलांनी प्रश्न विचारलाय की अमृता फडणवीसांच्या बाबतीत काय? अमृता फडणवीसांच्या बाबतीत चरित्रहनन करणारे किती आरोप केलेले आहेत? त्यांच्या नाचण्यावरती, त्यांच्या गाण्यावरती, त्यांच्या पेहरावावरती काय काय म्हणून भाष्य केलेले आहेत, आणि त्या भाष्यांवर कुठेतरी गुन्हा दाखल झालाय. त्यांचे पती, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीबाबत काय काय विधानं केली गेली, शरीराबाबत. त्यांनी उडी मारली असती तर बाबरी ढाचा पडला असता, राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले. असं म्हणू शकतात मुख्यमंत्री एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विषयी? टरबूज, कलिंगड, ढेरपोट्या, अशा कितीतरी शब्दात त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. एका तरी व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय? कारण फडणवीस परिवाराने ती तक्रार दाखल केलेली नाही. पंकजा मुंडेंच्या वरती अशाच खालच्या स्वरूपातले आरोप झाले. अहो एवढं काय, आमच्या विश्वप्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणींच्या बाबत काय काय विधानं केलीत, अगदी किळसवाणी विधाने केलीत, त्यावर कोणाचाच गुन्हा दाखल झाला नाही. तुमची इज्जत ती तुमची इज्जत, आणि आमची इज्जत म्हणजे कचरा, असा सगळा हा प्रकार आहे का? याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. एकमेकांच्या वरती गुन्हे दाखल करणारे, एकेकाच्या वरती गुन्हे दाखल करणारे महाविकास आघाडीचे सगळी मंडळी, आणि इकडे एवढं होऊनही एकावरही गुन्हा दाखल न करता शांत राहणारी भाजपची मंडळी. भाजपच्या नेतृत्वाला मला सांगायचं आहे, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, स्मृती इराणी, किरीट सोमय्या यांच्या तोतरेपणावर झालेली विधानं, ही सगळी विधानं तुम्ही सहजपणे घ्याल तर तुमच्याच कार्यकर्त्यांचा मनोभंग होईल, त्यांच्या मनोधैर्य खचेल. मनोभंग होईल नाही, मनोधैर्य खचेल, आणि हे मनोधैर्य खचले तर उद्या भाजपसाठीच ही अवघड परिस्थिती निर्माण होईल. माजी मंत्र्याला पत्रक काढून मागणी करावी लागते आहे. त्यापेक्षा यात भाजपनंही आता आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.